नाही, मला खरंच माहिती नाहीये. बोला, काय केलं नीलमनी? ती स्वानंदीसाठी माझ्या किचन मध्ये पौष्टिक नाश्ता बनवत होती. माझ्या हातात कोथिंबीर होती. तिने माझा हात पिरगळला आणि कोथिंबीर हिसकावून घेतली. शालिनी, मी तुम्हाला दोघींना आज ओळखतोय का? मी सांगतो काय झालं असणार आहे. नीलमला कोथिंबीर हवी होती हे माहिती असूनही तुम्ही ती कोथिंबीर घेऊन निघालेले असणार आहात आणि म्हणून तिने तुम्हाला थांबवून तुमच्या हातातून ती कोथिंबीर काढून घेतली असणार आहे. बरोबर ना? हा? हे बघा, तुम्ही त्या तिघांच्या नादी लागू नका, त्यांना त्रास देऊ नका. ऐका माझं, तुम्ही जर त्यांच्याशी नीट वागलात ना तर ते आपल्या सगळ्यांसाठी फायद्याचं ठरेल. लक्षात ठेवा. मी काय बोलते? तुम्हाला त्यांचा किती पुळका आला असला तरी मी माझ्या डोक्यावर नाचू नाही देणार. मलाच काहीतरी पाऊल उचलावं लागेल. सुजित अचानक असा का वागतोय? नक्कीच तो काहीतरी प्लॅन करतोय, पण काय? वणी, आई, काय झालं? तुला काही हवंय का? मला काही नकोय. मला माहिती होतं आज तुला शांत झोप लागणार नाही. तुझ्या डोक्यात भरपूर विचार चालू असतील म्हणून तुला बघायला आले होते. काय चाललंय? अगं नाही, असं काही नाही. मी जस्ट असं टाइमपास म्हणून उभं राहिलो होतो. म्हणे असं म्हणतात की मुलाच्या मनात जो विचार येतो ना तो सगळ्यात आधी आईला कळतो. हे मला पटतंय. मला माहिती आहे तुझ्या डोक्यात एक वादळ चाललंय. मलाही तेवढेच प्रश्न पडलेत. मला सुद्धा तेवढीच काळजी वाटते. सुचत नाहीये काय करावं. बघितलं ना सुजित कसा वागत होता ते. त्याच्या वागण्यात इतका बदल कसा होऊ शकतो? म्हणजे त्याच्या अशा वागण्यामागे काहीतरी त्याचा प्लॅन आहे. ठरवून वागतोय तो हे सगळं. म्हणजे तुला असं म्हणायचं की तो हे सगळं जे करतोय ते मुद्दामून करतोय, ठरवून करतोय? हा, म्हणजे आता स्वानंदीला ती मॅटर्निटी बॅग हवी, याचं काय स्वप्न पडणार होतं का त्याला?